गोवंश हा संस्कृती आणि अर्थव्यवस्थेचा आधार. संवर्धनाची जबाबदारी समाजानं स्वीकारावी. राम शिंदे. कुरुंदवाड इथं रामेश्वर कृषी विज्ञान विकास मंडळाच्या गोशाळेचं उद्घाटन. भव्य मिरवणूक आणि गोमाता पूजनानं परिसर भक्तिमय. यांत्रिकीकरणामुळे शेतीतील गोवंशांचा पारंपरिक वापर कमी झाला असला तरी गोमातेचं सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि आर्थिक महत्त्व आजही तितकंच अबाधित आहे. आधुनिक विकास आणि गोसंवर्धन यांचा योग्य समतोल राखणं ही काळाची गरज असून देशी गोवंशांच्या रक्षणाची आणि संवर्धनाची जबाबदारी समाजानं सामूहिकपणे स्वीकारली पाहिजे, असं प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केलंय. येथील रामेश्वर कृषी विज्ञान विकास मंडळाच्या नूतन गोशाळेचा उद्घाटन सोहळा, गोमाता पूजन व भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आयोजित सभेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी वस्त्र उद्योग मंत्री प्रकाश आवाडे होते, तर आमदार राहुल आवाडे आणि आमदार अशोकराव माने यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या भाषणात राम शिंदे पुढे म्हणाले की भारतीय संस्कृतीत गोमातेला केवळ पशु न मानता ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ मानला गेलाय. पूर्वी शेती, वाहतूक आणि सेंद्रिय खतांसाठी गाई बैलांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे. मात्र ट्रॅक्टर, हार्वेस्टर व पॉवर टिलर यांसारख्या आधुनिक यंत्रांमुळे बैलांच्या श्रमाची गरज घटली आहे. यामुळे अनेक ठिकाणी गोवंश सांभाळणं आर्थिकदृष्ट्या अडचणीचं ठरत असून अशा काळात देशी गोवंशांच्या जतन संवर्धनासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. अध्यक्षीय भाषणात माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी भागातील विकास कामांची माहिती दिली. ते म्हणाले, राज्य सरकारतर्फे शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील पूरस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी 3,200 कोटी रुपयांची विशेष योजना तयार करण्यात आली आहे. तसेच कुरुंदवाड शहराचा पाणी प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी 54 कोटी रुपयांच्या नळ पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाली असून लवकरच या कामांना गती मिळेल. यावेळी अजय पाटील यड्रावकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीश ओझा यांनी केले, तर उपस्थितांचे स्वागत नगराध्यक्ष मनीषा डांगे यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र डांगे, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, वैभव उगळे, रमेश भुजुगडे, पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे, संदीप कारंडे, सीमा मेषडे, बाळासाहेब गायकवाड, दादा पाटील, तानाजी अलासे, भाऊसाहेब सावगावे आणि संजय अणुसे यांसह नगरसेवक, नगरसेविका, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शेवटी उदय डांगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. आमच्या प्रतिनिधींचं पाहत रहा CK24 न्यूज.